बड़ा बड़ा थोड़ा मागे बेटा, सॉरी किसी भी नाम अग्रेसिव ही करायचे बरं का, सही अशा करणं करायचे जर का तुमची इच्छा असेल की आपल्या सहीवरनं आपला स्वभाव वैशिष्ट्य ते सांगू शकतील का, तर तिकडे मागे आहेत चाफेकर साहेब. गेली 43 वर्ष त्यांनी सह्या करण्याचा हा छंद जोपासलेला आहे आणि जवळजवळ 5,500च्या वरती त्यांच्याकडे सह्या आहेत. नंतर त्यांनी ते भारतातले पहिले असे गृह आहेत की ज्यांनी डोंबिवलीमध्ये प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि थोडा मोठ्याने त्यांच्या घरी येऊन सही केलेली आहे. डोंबिवलीमध्ये येऊन सही केलेली आहे. तिथे चाफेकर साहेब फ्री असाल तर 2 मिनिटे या इकडे. चाफेकर साहेब मी आता ओळख करून द्यायची नाही, पण तरी देखील यांच्यासाठी एक वाक्य सांगेन. हा थोडासा छंदीपंथी माणूस आहे बरं का, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो. छंदीपंथी म्हणजे अगदी डोळे विसरून बघू नका माझ्याकडे. 43 वर्षात किती सह्या घेतल्या गेल्या तो? 43 वर्षात जवळजवळ 5,500 एवढी ऑटोग्राफ्स आहेत. मला वाटतं इंडियामधलं मी सेकंड असेल. आणि पहिली सही मी जनरल करियप्पांची घेतली, आमच्या इथे आले होते. पण दुर्दैवाने ते आलो होते. मग तो सिलसिला चालू राहिला, तो आज त्यालाच चालू आहे. आणि भारतातलं पहिलं ऑटोग्राफ म्युझियम मी डोंबिवलीत बनवलं. एक फ्लॅट असं आहे की तिथे येऊन लोक स्वाक्षरी करतात. आता कोणी कोणी गेले, डॉक्टर माशेलकर, डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर विजय भटकर, सचिन तेंडुलकरची आई, विठ्ठल कामत, बाबासाहेब पुरंदरे, नंतर गोविंदाचार्य, विदा फाजली, सगळे येऊन तिथे स्वाक्षरी करून गेले. एक युनिक असं केलेलं आहे. मला सांगा, आता तुम्ही म्हणाले सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला. मला वाटतं तिकडे सचिनचे ग्लोव्ज आहेत आणि पॅड्स आणि बॅट, मला 2-3 बॅट्स आहेत ना सचिनच्या सगळ्या स्वाक्षऱ्या झाल्या. सचिनची स्वाक्षरी अशी बदलली वगैरे असं आम्ही मध्यंतरी वाचलं होतं. हो खरं आहे. आता हे काही नाही, त्याच्या बदललेल्या स्वाक्षऱ्या आहेत त्याचे ठेवले. तशा डॉन ब्रॅडमनच्या देखील व्हेरियस 21 ते 27 मध्ये खूप बदललेल्या होत्या. आणि सचिनची पहिली लहानपणी स्वाक्षरी तिकडे ग्रुपमध्ये आहे आणि आत्ताची देखील आहे. तर त्या जसं आपलं करिअर बदलतं, स्वभाव बदलतो, तशी स्वाक्षरी देखील बदलते. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही फॅशन करता, ड्रेस चेंज करता, शूज वगैरे बदलता, एक ग्रेस आहे तुमच्याकडे. पण वाय यू नॉट चेंज द सिग्नेचर? आता तुम्ही अकाउंटंट असाल तुमची वेगळी आहे, डॉक्टर असाल वेगळी आहे, मीडियामध्ये असाल तर वेगळी पाहिजेच. आता पहिलं मीडियामध्ये पहिल्या माणसाचं पहिलं अक्षर फार मोठं असतं, मार्क करा तुम्ही. आणि अकाउंटंट बारीक असतं एकदम, पण त्याचं राहून लागलेलं आहे. हा बदल होत जातो. मला हे सांगा, तुम्ही सहीवरनं माणसाचं म्हणजे माणसाचा स्वभाव ओळखता किंवा त्याची साधारण विशेषता काय असेल? तो चिडचिडा असेल का किंवा शांत असेल का, असं तुम्ही सांगू शकता? नाही, ते सांगतो मी. मुख्यमंत्री काय तुमच्या लाईफमध्ये हर्डल्स येतात, काही प्रॉब्लेम्स येतात तुमचे, ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. जस्ट कॉम्प्लिकेशन्स मी काढायचा प्रयत्न करतो. मी प्रज्ञा ओझा, नंतर आपला पार्थिव पटेल, अरुण नरवडे, बऱ्याच लोकांचे बदललेले आहेत. जरा मला सोडीने भेटा ना. मला तुम्हाला एक वेगळं असं सांगायचं आहे, सही बदलली असं तुम्ही म्हणता. तुम्ही सहीवरचा स्वभाव सांगा. तो 2 प्रश्न आहेत. म्हणजे सही बदलते म्हणून स्वभाव बदलतो की स्वभाव बदलतो म्हणून सही बदलतो? आता मी तुम्हाला सांगतो, एक प्रॅक्टिकल सांगतो. तुम्ही चेकवर सही करतात, सडनली तुम्हाला कुठेतरी बॅड न्यूज येते, तुमचा हात थरथरतो, सही बदलते, हँडरायटिंग बदलते. ते काय होतं, ते न्यूज तुमच्या ब्रेनला येते. ब्रेन हार्ट सगळी आपल्या बोटं म्हणजे ह्युमन बॉडीचं अँटीन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ती सही बदलल्यानंतर व्हाईस वर्षाच्या वेळेस जाऊ शकतात. आणि मी असं नाही, जगात सगळ्यांनी तो अभ्यास केलेला आहे. आम्ही फक्त त्याला भविष्य असं नाव देतो आणि बरोबर नाही, मला वाटतं एक अभ्यास आहे तो. म्हणजे आपलं भविष्य खऱ्या अर्थाने आपल्या हातात असतं. खरं आहे, हातातच असतं आपल्या, असं तुम्हाला बरोबर आहे.
बरं आता इथे आमची अनेक मित्रमंडळी तिकडे सही करण्यासाठी येणार आहेत. तर तुमच्या या 5,500 मध्ये कदाचित आज 500 सह्या नक्कीच वाढतील. आणि मला फार अभ्यास चांगला होता त्यामुळे. हा अभ्यास होतो ना. अभ्यास होतो. अच्छा, म्हणजे ठाणेकर तुमच्या मदतीला धावलं. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.